या ठिकाणी बघू शकता आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळी साधारणतः 7 ते 8च्या दरम्यानचा ही वेळ आहे आणि या ठिकाणी तेवढ्याच संख्येनं लाभार्थी या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी हे उपोषण चालू झालेलं आहे. यातील काही माता माऊल्यांना आपण प्रश्न विचारू की बाबा हे उपोषण कशा संदर्भात आहे आणि किती वेळ करणार आहात काय विचारू आपण. आता हे उपोषणला जे बसला हे किती दिवस बसणार आहो? आमच्या जागा हक्काच्या आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही उठत नाही. आता जागा मिळाल्याशिवाय उठणार नाही. या ठिकाणी बघू शकता मोठ्या संख्येमध्ये महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि यांची जी मागणी आहे की बाबा हे भूमिहीन शेतमजूर आहेत आणि यांची झोपडपट्टीचं आपलं 28/8/2024च्या ग्रामसभेमध्ये यांचा ठरावसुद्धा झाला होता. तरीसुद्धा हे प्रशासन आता वेगळंच कारण देते. त्यावेळेस कारण सांगत असताना आपल्याला हे सांगितलं की मूळ मालकाच्या नावावरचा म्हणजे त्याच्यावरती मूळ मालकाचं आणि ह्याचं शासनाचं हे चालू आहे म्हणून सांगितले. मूळ मालकाचं नाव सातबाऱ्यावरचं नाव कमी झालं असून आता यांचं तिथं आलं उल्लेख आहे ना भूमिहीन शेत काय म्हणाल तिथे उल्लेख. हां हां म्हणजे अशा पद्धतीची नोंद असताना सुद्धा जर हे शासन आता वेळ काढूपणा करत असेल तर हे एवढी लोक बसलेत यांचा विचार शासन करणार आहे का नाही. तुम्ही बी किती दिवस बसणार आहो अजून? जागा देत नाही तोपर्यंत येत नाही इथंच राहता. तुमच्या हक्काच्या जागा मिळेपर्यंत तुम्ही इथून उठणार नाही असं. हां हां या ठिकाणी किती वर्षापासून तुम्ही त्याच ठिकाणी राहता? आम्ही जवळजवळ 40 वर्षापासून तिथं राहता. ते खालच्या जागा कोणाच्या नावावरती आहेत? स्वतःच्या तुमच्या नावावरती आहेत? कबाला आहे का त्याचा? या पद्धतीने बघू शकता तुम्ही एवढी लोक हातामध्ये कबाला सुद्धा त्यांच्यापाशी आहे. तरीसुद्धा जर प्रशासन निगरगट्ट होत असेल तर कुठेतरी प्रशासनाच्या डोक्यामध्ये वेगळीच हवा आहे हे यातून आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो या ठिकाणी उपोषण चालू आहे. तुम्हाला काय वाटतं ना याबद्दल, या उपोषणाबद्दल काय नेमकं सरकार चालढकल करतं आहे का आता तर यांचे कबालेच खोटे आहेत असं काय तर ऐकण्यात येतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ज्यावेळेस 1982ला इंदिरा गांधी आवास योजनेखाली तिथे 132 घराचं पुनर्वसन झालं. त्यानंतर 1993ला परत भूकंप झाला. भूकंप झाल्यानंतर काही विस्थापित लोक इकडे तिकडे गेले. परत काय लोकांना भूकंप भेटलं काय न भेटलं काय तिथंच जागेवरच राहिले. आज रोजीपर्यंत काही लोक तिथं राहण्यास आहेत. मात्र काही स्थानिक पुढाऱ्यांच्या चुकामुळं त्यांना वेळच्या वेळी काही मदत भेटली नाही किंवा त्यांना सल्ला भेटला नाही आणि ते लोक आज रोजी त्यांच्या हक्कासाठी उपोषणाला बसलेले आहेत. त्या उपोषणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. माझं एकच मत आहे, जोपर्यंत 28/8/2024ला ग्रामसभेमध्ये जे ठरलं गेलं, बहुमताने जे ठरलं गेलं आहे त्याप्रमाणे 8अ नोंद करून देणं आणि मागासवर्गीय जागेवरती जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढून टाकणं थोडं माझं उपोषणचं मेन धोरण आहे. आता काय प्रशासनाकडून म्हणजे तुम्हाला काय विचारणा झाली आहे का नाही? टाळाटाळ करू ते सर्व टोटल टाळ. आज तरी वेगळंच प्रकरण चालू झालेलं आहे. काय झालं नेमकं आज काय म्हणले तुम्हाला? आज तरी म्हणतो की जे तुम्हाला कबाले दिले गेलेले आहेत हे सर्व डुप्लिकेट कबाले आहेत. कबाले डुप्लिकेट आहेत? कबाले डुप्लिकेट आहेत असं बोलतात. म्हणजे याचा अर्थ 133 लोक सर्व डुप्लिकेट आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तुरकडे साहेब या ठिकाणी मुलाखत घेत असताना मला असं जाणवलं की कबालेच काहीतरी डुप्लिकेट आहे असं काहीतरी त्या अधिकाऱ्यांनी काहीतरी म्हणलं म्हणून समजलं. यावर तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं काय मत आहे? सकाळी 10 पासून सर्व लोक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि मला असं कळलं की दुपारी या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचताई या ठिकाणी येऊन यांची चौकशी केली. त्यांचे असलेले कबाले पाहिले आणि कबाल्यावरती त्यांनी अशी प्रतिक्रिया केली की हे कबाले खोटे आहेत.
हे कबाले जिल्हाधिकारी दिलेले नाही आहेत. म्हणजे मला हे कळालं नाही की नेमकं त्यांचं म्हणणं काय किंवा त्यांचं उद्दिष्ट काय. खरे कबाले दिल्यानंतर ते नोंदी करून घेणार आहेत का हे खोटे आहेत म्हणून कसं सिद्ध करणार आहेत हे त्यांनी करून दाखवलं पाहिजे. खोटं म्हणण्याच्या अगोदर त्यांनी ते सिद्ध करण्याचं सुद्धा धाडस ठेवलं पाहिजे. जर उद्याच्याला त्यांनी जर ते दाखवलं नाही की हे खोटे आहेत तर त्यांनी या ठिकाणावरून बदली तर करून घेतलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतः त्या कामातसुद्धा राजीनामा दिला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. कारण हे सर्व गरीब लोक आहेत, हे काही मागासवर्गीय लोक आहेत. या ठिकाणी ज्या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे ते सर्व 17 घरावरती ते अतिक्रमण झालेलं आहे. ते सर्व 17चे 17 घरं हे मागासवर्गीयांची आहेत. या ठिकाणी मागासवर्गीयांवरती अन्याय होणार आहे का असा माझा पहिला सवाल आहे. कारण या ठिकाणच्या ग्रामपंचायतीनं यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. हे खरं तर ग्रामपंचायत यांच्या बाजूनं असायला पाहिजे होतं, ते होताना दिसत नाही आहे. ते झालं पाहिजे कारण यांना यांच्या हक्काचे घरं मिळाले पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी जे शिंदे जे बसलेले आहेत त्यांना 2011ला घरकुल मंजूर झालेलं आहे, परंतु अद्यापपर्यंत त्यांना मिळालेलं नाही. त्यांच्या हक्काचं या झोपडपट्टीमधलं त्यांचं घर त्यांच्या आईच्या नावानं मिळालं. त्याच्यावरती 8ला जर नोंद होऊन यांना जर मिळालं असतं तर आज ते घरकुल तिथं बांधून झालेलं असतं. तुम्ही ते प्रोसिजर केली आहे का घरकुलसाठी? केलेली आहे. तर त्याच ठिकाणी त्या झोपडपट्टीमध्ये एक घरकुलसुद्धा बांधून झालेलं आहे. ते एका घरकुलला मंजूर झाला असं बाकीच्यांना काय अडचण यायला लागली मला? तेच आम्हाला त्या प्रशासनाला विचारायचं आहे, आम्हाला तेच त्या ग्रामपंचायतीला विचारायचं आहे की बा एकाचं होतं तर बाकीच्यांचं का होत नाही. आणि असं कुठलं तुमच्याकडे GR वगैरे आहे का की त्या घराच्या बदली हे भूकंपातले घरं दिलेले आहेत? तर असा कुठलाही प्रकार झालेला नाही. हे सर्व भूमिहीन शेतमजुरांची ही झोपडपट्टी आहे. फक्त काही कामानिमित्त हे मुंबई पुण्याला काम करण्यासाठी गेलेलं असताना त्या ठिकाणच्या मोकळ्या जागेवरती या ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. ते सर्व मागासवर्गीयांचे आणि त्या मागासवर्गीयांना न्याय मिळवण्यासाठी सुद्धा हा उपोषणाचा एक भाग आहे. आणि सर्वांना त्या 8 मिळालेच पाहिजे असं माझी प्रामुख्यानं मागणी आहे. ओके. शिंदे साहेब, आता तुम्ही उपोषणावरून उठणार आहात का तुमची मागणी मान्य झाल्याशिवाय तुम्ही उठणार नाही? जोपर्यंत 8ला ग्रामपंचायतच्या ठरावाप्रमाणे 8ला नोंद केलं जात नाही आणि मागासवर्गीय जागेवरती अतिक्रमण जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 8 वाजले तरीसुद्धा गर्दी या ठिकाणी तशीच आहे.